आहे महत्त्वाची। पुणे नाशिक महामार्गावरती सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। साकण वाकी परिसरामध्ये वाहतूक अक्षरशः ठप्प झाली आहे। ओढ्याचं पाणी थेट महामार्गावरती आले आणि त्यामुळे रस्ता अक्षरशः जलमय झालाय। अनेक वाहनं पाण्यामध्ये अडकून पडलेली आहेत। वाहन चालकांची त्यामुळे चांगलीच गैरसोय होतीये। साकण वाकी परिसरातली ही वाहतूक कशी ठप्प झाली ते आपण बघतोय, कारण पाणी या मार्गावरती आलेलं आहे। अनेक वाहनं या पाण्यामध्ये अडकतायत। जड वाहतूक करणारी जी वाहनं आहेत ती मात्र इथून व्यवस्थित जात आहेत, मात्र छोटी वाहनं जी आहेत उंचीनं कमी असणारी वाहनं या पाण्यामध्ये अडकतायत। ओढ्याचं पाणीच थेट महामार्गावर आलंय आणि त्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर ही पूरस्थिती निर्माण झाली आहे। रात्रीच्या काळात त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पाऊस झालाय, नाशिकमध्ये सुद्धा पाऊस झालाय आणि त्याचा परिणाम आपण बघतोय। ओढ्याचं पाणी हे थेट महामार्गावरती आलंय, त्यामुळे सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। इथून मार्गक्रमण करणं हे मात्र इथून जाणाऱ्या सगळ्याच वाहन चालकांसाठी अवघड बनलंय।